नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट बनवता येणारा मटार पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. या पुलावमध्ये आपण ओल्या मटारसोबत बटाट्याचा सुद्धा वापर करणार आहोत, त्यामुळे याची चव अजूनच जास्त छान लागते. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बिर्याणीसारखा चवीला लागणारा हा पुलाव कसा बनवायचा ते आपण आज बघतोय. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ थोडासा पिवळसर आहे, म्हणजेच हा जुना तांदूळ आहे आणि हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ मी इथे वापरलेला आहे. यामुळे भात अगदी मोकळा होतो. आता यामध्ये पाणी ओतून हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग यामध्ये पाणी ओतून साधारण 15 ते 20 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. यामुळे तांदूळ छान भिजला जातो आणि भात अगदी शिजल्यानंतर छान मोकळा असा तयार होतो. तर आता यामध्ये आपण पाणी टाकून साधारण 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची सुद्धा तयारी करून घेऊया. तर आता यावरती झाकण देऊन मी साईडला ठेवून देते. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे 1 कप ओला मटार घेतलेला आहे. आता हा मटार मी स्टोअर केलेला वापरलेला आहे. तर यामध्ये मी पाणी ओतून हे सुद्धा साईडला ठेवून देते. त्याचबरोबर आपल्याला 1 ते 2 मीडियम साईजचे बटाटे ते सुद्धा मी त्याची सालं काढून कट करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण काळे पडू नयेत म्हणून. तर आता गॅसवरती एक कढई ठेवले. कढई छान गरम झाली की यामध्ये 1 चमचा तूप घेतलंय आणि त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलंय. आता फोडणीसाठी तुम्हाला फक्त तुपाचा वापर करायचा असेल तरी देखील चालेल, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. त्यामध्येच मी इथे खडे मसाले वापरलेले आहेत. 2-3 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 काली मिरी, तसंच 3 ते 4 लवंगा आणि 2 वेलची. त्याचबरोबर मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट हे सुद्धा टाकलेलं आहे. आलं लसूण पेस्ट छान तेलावरती परतून घेतलं. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घेऊया. तर मी हा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि साधारण मध्यम आकाराचा 1 कांदा, त्याचबरोबर 1 छोट्या साईजचा टोमॅटो सुद्धा कट करून घेतलाय. आता हे सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं. सगळे मसाले तेलावरती छान परतून झालेत. आता यामध्ये मी 2 चमचे गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे दही टाकले. दही टाकल्यामुळे पुलावची टेस्ट अजून छान लागते, तर नक्की वापरा दही. खूप जास्त आंबट नाही, पण अगदी कमी आंबट असं हे दही तुम्ही वापरू शकता. आणि मी साधारण 2 चमचे दही वापरलेलं आहे. आता दहीसुद्धा अगदी कमी गॅसवरती हे मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला ओला मटार टाकूया, त्याचबरोबर कट करून घेतलेले बटाटे. आता हे सगळे परत आपण मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घ्यायचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला तिखट हा जर का पुलाव पाहिजे असेल तर लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडं वाढवू शकता. तर इथे मी 1 चमचाच लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि आता हे छान परतून झालेलं आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं, म्हणजेच 1 ते 2 चमचा पाणी टाकलंय आणि यावरती झाकण देऊन आपण या भाज्या सगळ्या शिजवून घेणार आहोत. कारण तांदूळ आपण भिजत ठेवलेले आहेत आणि भिजलेले तांदूळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर एकत्र आपण तांदूळ आणि भाज्या जर का शिजण्यासाठी ठेवल्या तर भाज्या कच्च्या राहू शकतात. आता या भाज्यांमध्येच मीठसुद्धा टाकून घ्यायचं. त्याचबरोबर मी अर्धा चमचा साखरसुद्धा वापरलेलं आहे, कारण आपण दही वापरलं आहे. त्यामुळे अर्धा चमचा साखर नक्की वापरा. मटार आणि बटाटा थोडे मऊ झाले की मग यामध्ये आपण भिजलेले तांदूळसुद्धा घालूया. तर आता हे झालेलं आहे. आता यामध्ये तांदूळ घालून घेऊया. आता हा पुलाव शिजवण्यासाठी जे आपण पाण्याचा वापर करणार आहोत, ते पाणी आपल्याला गरम किंवा हलकं कोमट वापरायचं आहे. थंड पाणी वापरायचं नाही. त्यामुळे गरम पाणी वापरल्यामुळे भात अगदी पटकन शिजतो. तर मी साईडलाच पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता हे तांदूळ भाज्यांमध्ये 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे आणि मग आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी 3 कप पाणी वापरलेलं आहे. आपण 1.5 कप तांदूळ घेतले, तर मी इथे 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे. गरज वाटली तर थोडं पाणी नंतर आपण वापरू शकतो. तर सुरुवातीला मी 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे.
आता गॅस मध्यम ठेवायचा, छान उकळी येऊ द्यायची आणि मग थोडं घट्ट झालं की मग आपण यावरती झाकण देऊन मंद गॅसवरती वाफवून घ्यायचं. अगदी रोजच्याच वापरातल्या मसाल्यांचा वापर करून आपण आज हा पुलाव तयार केलेला आहे. पण चवीला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता छान उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यावरती हे थोडं घट्ट होईल. घट्ट झालं की यावरती आपण झाकण देऊन मंद गॅसवरती छान वाफवून घ्यायचं. तर यावरती मी कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतले आणि आता झाकण देऊन आपण वाफवून घेऊया. तर बघू शकता आपला हा मटर राईस तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा असा हा भात आपला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे. मी 3 कपच पाण्याचा वापर केलेला आहे. यावरती जास्त पाणी वापरलेलं नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. झाकण काढल्यानंतर साधारण 2 मिनिटं मी असाच गॅसवरती मंद गॅसवरती ठेवला होता आणि आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. तर तयार झालेला आहे आपला गरमागरम आलू मटर पुलाव किंवा वाटाणा बटाटा पुलाव सुद्धा म्हणू शकता. तर आपला हा छान गरमागरम असा हा पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.